काढण्यासाठी सगळेजण आलेले आहेत. छान आहे. नको आमदार साहेब आलेले. याच्या पण पोरी व्हिडिओ काढून आला असताना हा सुनील अण्णा शेळके आमदार मावळ तालुका. जनसेवक आमदार सुनील शेळके यांच्या सोबतीमध्ये या ठिकाणी माझ्या जनतेच्या संवाद करण्यासाठी जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला. ही प्रसंगता आमच्या लोकव्यवस्था युवा सरपंच समिती करण्यासाठी मी तुम्हाला उपसरपंच गोलाबाग मध्ये सहर्ष स्वागत करतो आणि उपस्थितीचा धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचा सन्मान केला जाते. सरपंच समिती करण्यासाठी सर्व सदस्य
आता आहे ना मागच्या महिन्यात पाठपूर्ण त्याला काय आणि अन्नाच्या अनुकृताखाली या ठिकाणी 1,12,09,000 इतका निधी या ठिकाणी प्राप्त झालाय. मी प्रथमतः अण्णांचं या ठिकाणी माझ्या सुपेट गावातील आम दिंडीच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो, त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. अजून उर्वरित लागेल लावायचा ती पण पाडणं करणार बरोबर. अगं आशा दोन्ही पोलचे पुढे आहे त्यांना पण प्रॉब्लेम आहे, त्यांना पण प्रॉब्लेम आहे, तुम्ही बोला ना, त्यांना पण प्रॉब्लेम आहे म्हणून. मला जर जागा मिळाली तर मी तुमचं ते काम करून देतो, पण जागेदार तुम्ही गावाले मंडळींनी किंवा तुम्ही पुढाकार घ्या. 2 फूट किंवा 5 फूट काय बाजूला सरपवायचे, जागा दाखवा, इथं लाव, तिथं मी फोन तुम्हाला बोलून देतो. सेजलची मम्मी बोलते, सेजलला स्पोर्ट कोट्यातून काहीतरी आवाज नाही जात. सेजल मोईकर आहे ना, तिची मम्मी ती घरी इथंच आहे, घरी फोन करते. तिला स्पोर्ट कोट्यातून काहीतरी मदत हवी. कोण रडतंय? दुसरा जो आपण भंडारा डोंगर ते सुदुंगरे हा जो मध्ये पॅच पडलेला आहे, तर तिथं ॲक्सिडेंट होता. ते लगतचे शेतकरी पण आलेले आहे, गौड म्हणून, त्यांची कायदेशीर गरुड यांचा विषय हे अडवतात दिले आपला. तर यांचा म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. अण्णा आमदार आणि आमदार साहेब तोडीचे सरपंच साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा वळणवळणाचा रस्ता अपघाताचं ठिकाण आहे. तर सरपंच सर्व उपस्थित वडीलधारी माझ्या माय भगिनी, सहकारी बांधवांनो, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, सर्व प्रशासकीय निवड विभागातील अधिकारी आणि पत्रकार मित्रांनो, आज गावामध्ये तुमच्या सर्वांच्याच समस्या किंवा ज्या अडचणी आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजे, किंवा आमदार म्हणून तुम्ही मला काम करण्याची संधी दिल्यावरती प्रत्येकाला भेटलं पाहिजे. आणि आगामी काळात आपण बाहेर काय वाद वगैरे जर बंद केलं ओरडायचं, ते सरकार काय करतं पण हा नाही काहीच आहे ना मला पुढे तरी ग्रँडर चालू का बंद सांगितलं ज्या काही अडचणी आहेत त्या जाणल्या पाहिजेत आणि प्रशासनाच्या लेवलवरती किंवा आपण देखील आमदार म्हणून कशा सोडवता येतील ते सगळे प्रश्न आपण सोडवण्याच्या ठिकाणी प्रयत्न करतोय. आज गावामध्ये आल्यावरती
प्रत्येकाच्या अडचणीमध्ये याचे बंद का करत आहे? सगळ्यात प्रामुख्याने जी अडचण सांगितली ती कचऱ्याच्या बाबतीत आम्हाला पहिली जागा मिळाली पाहिजे. तुमचं गायला पुढे जिथं गाव किंवा कोणाला त्रास नाही तिथे टाकायला काय अडचण आहे? अडचण काय? अडचण काहीच नव्हती, जायला पाऊस कमी झाला. आता मुरबीकरण करून चालू केलं तर होईल ना. उद्यापासून कचऱ्याचे टाकायला सुरुवात करते. मला ती कचऱ्याची जागा त्यांचा प्रस्ताव येईल, कुणाला द्यायचा तहसीलदाराकडे पाठवा किंवा वरती कुणा पाठवा, मी त्याला ती मान्यता घेऊन देतो. तुम्ही कचरा तिथे टाकायचा, फक्त गावातली तुमच्या गावातली जांभुड्याची किंवा इंदुरीची कुणाची तक्रार तिथे आली पाहिजे ना अशा ठिकाणी कचरा टाका. तेवढी लांब जागा आहे ना ती गायरानाची ना, टाकून द्या. काय तुमची जबाबदारी, तुम्ही तुमचं काम करून घ्या. नाही केलं तर ते ब्लॅकलिस्ट करून त्याची पुढची प्रोसेस करून टाका. 2 महिन्यात तुम्हाला ते काम पूर्ण करून द्यायला होतं. 2 महिन्यांनी मला जर परत त्यांनी जर काय सांगितलं मग मात्र तू येईल, मग मात्र तुला मागणी द्यायला पण छान ना. त्यांनी काय केलं मग ते काय करणार? तर आमच्या सुदौडी गावामध्ये माझे आमदार नाही आमदार तर आले होते. तर सगळ्या मागण्या मान्य केल्या त्यांनी. जरा कचऱ्याची सोय नाही, पूल बांधायला तिकडं जागा, रस्त्याला जायला पलीकडच्या गावात जायला जागा, ही काय ती रस्ता नाही, पूल बांधायला पेंटिंग पडलेलं आहे. ते पुलाचं काम करणार ते पण लगेच नाही, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सुरू करणार असे बोलले ते. तर भरपूर मागण्या लोकांनी केल्या. रस्त्याची सोय, शाळेची सोय, बसस्टॉप, कुठल्या ठिकाणी बसस्टॉप नाही ते, अशा मागण्या त्यांनी मागितल्या प्रत्येकाने. त्यासाठी आमचे आमदार आमच्या गावी आले होते. त्यांनी मागण्या पूर्ण केल्या. बाय.